प्रिया, ए प्रिया, हो ग. गाण्याची प्रॅक्टिस झाली का? हो ग. तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना? हो. ती रूम आवर आधी आणि मग जा खेळायला. हो ग. खांदे उडवू नको. हो. Knock knock. Biggs. Biggs who? Biggs the doorbell is broken. ए प्रिया, तुझ्या डोक्याला काय लागलाय ग? Guess what? मी काल पोकीबॉल गो खेळताना 2 वेळा माझ्या क्लासमध्ये पण असे क्रेझी लोक आहेत. काही टीचर्स पण. यू नो वॉट, दे आर सो कूल. एनिवे, काल रात्री मी खूप उशिरा झोपले. आई ओरडत होती ॲज युजल. काय ग प्रिया, अजून फोनवर कशाला आहे का तू? मी काढून गेल हा. पण तिला कळतच नाही की सगळे लोक तेव्हाच ऑनलाईन असतात. शाळेत कुठं वेळ मिळतो? बघ, सगळं कॅचिंग अप रात्रीच करावं लागतं ना. सकाळी शाळेत गेल्यावर आपण अपडेटेड पाहिजे ना. हो, पण मग हे आया चिटचिट करतात. काय तुम्हा मुलांचं होणार समजतच नाही. हे आपली नवीन सॉंगची करायची आहे ना. चिल मॅन. आई ऑलरेडी ओरडते त्याच्यावर. आणि आता गिटार मी वाजवणार आहे ना, मला कळत नाही का? आणि मग मी किती म्हणते, काय तुमची टीनेजरची थेर. आम्ही काय टीनेजर होतो का? वेळ मिळतो, मग सगळं कॅचिंग अप रात्रीच करावं लागतं. हो ना, आपण काय करतो हे या आयांना पटतच नाही. खरं तर आपण किती मोठे झालो आहोत. आपल्याला सगळं कळतं. गर्ल्स, तुम्हाला असं वाटतं का या आया जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा आपला त्रास त्याचे वेगळे वेस्ट असतात? आपली सॉंगची प्रॅक्टिस. शानी, तुम्हाला सांगू का, माझी आई ती जेव्हा टीनेजर होती तेव्हाची गंमत सांगत होती आम्हाला. ती आणि तिच्या मैत्रिणी सगळ्या एकत्र बोलत होत्या. आपण जसे बोलतोय ना तसेच. प्रत्येकजण सांगत होते तिला उठायला उशीर झाला की तिची आई काय करायची. एकीची आई तिच्या कानात जोरात न्यूज लावायची, मॉर्निंग न्यूज. एकीची आई तिच्या कानात घड्याळाचा अलार्म लावायची. आणि माझी आजी सरळ आईच्या चेहऱ्यावरती पाणी टाकायची. हो, दॅट्स ट्रू. पण आपल्याला पण मजा करायला वेळ पाहिजे ना. कारण आपण किती बिझी असतो. मला तर डे ड्रीम करायला खूप आवडतं. आय लाईक टू गेट लॉस्ट इन माय थॉट्स. या मॅन, आधी स्केटिंग, मग स्विमिंग, मग कुमॉन, मग बायलेट, आणि त्याच्यावरती शाळेतलं व्हॉलेंटिअरिंग. Life is so hard. त्या दिवशी मी आणि आई मॉलमध्ये गेलो होतो बॅक टू स्कूल शॉपिंग करता. अँड वी वर ॲक्च्युअली हॅव्हिंग फन. पण सडनली कपडे घेताना आम्ही दोघी भांडतच सुटलो. वी नेव्हर सीम टू अग्री ऑन व्हॉट आय शुड वेअर. हो ना, कधी कधी शॉपिंग करताना खूप मजा येते. माई एकदम रिंग मास्टरच होते. हो, पण आपण पण कधी उगाचच मिनीज होतो. अँड देन आय टू फील बॅड गो टू गिव्ह हर अ हग. पण मग ती तेव्हाच नेमकी कामात असते आणि चिडचिड करते. काय उगाचच लाडात येऊ नको. कडे आया ना, कधी रडतील, कधी हसतील, कधी चिडतील, हे कधी कळतच नाही. Girls, doesn't this sound exactly like us? त्यांच्या पाठीला पण एक हिडन डोळा असतो असं वाटतं. पण मी माझे आईज रोल करते ना तेव्हा तिला कळतं. हो, जेव्हा मी माझे शोल्डर श्रग करणार ते पण तिला कळतं. मला तर तिचे प्रश्नच पाठ झाले. रूम आवडली का? अभ्यास झाला का? चॅटिंग आता करायची अँटिंग. हे कपडे घालणार, ते का नाही घालणार? हवाय का? अशी पण विचारते. पण किती हवा असेल तरी पण मी नाहीच म्हणते, कारण की ती ॲडव्हान्स देतेच.
मी तिला म्हटलं की मला खूप दिवसांपासून एक पेट हवाय, प्लीज ॲटलिस्ट अ गोल्ड फिश. पण तिचं नेहमीच आधी स्वतःला आवर आणि मग आपण बघू. हो ना, त्याच्यामुळे हे मोठे लोक म्हणतात बघू, लेट सी, इट्स ऑलमोस्ट अ नो. हो, माझी आई त्या दिवशी मला म्हणाली, जगातल्या कुठल्या तरी कपड्यातल्या कोणाला तरी एक लाईक द्यायच्याऐवजी इथे तुझ्या आईला मदत कर, तुला 100 लाईक आणि एक स्माइली कर. खरं मी त्या दिवशी तिच्याबरोबर एनर्जी कॉन्झर्वेशन बद्दल बोलत होते. मी तिला सरळ सांगितलं, I have to conserve my energy to be useful in the future. I cannot waste my precious hours on doing these mundane things. मग ती एकदम हसतच सुटली. माझ्या इथे अजून एक फेवरेट वाक्य म्हणजे नुसतं स्मार्ट असून काही उपयोग नाही, शाणं पण असावं लागतं. हॅरी पॉटरचे कोट्स देत असते. It's not only your abilities but the choices that make you what you are. ओ, तुला ती Voldemort फिल्म आठवते का? डायनामाइटची. हो. I throw my wand up in the air sometimes, saying ayo, where'd my nose go? That was funny. खरं आपण कधी लहान आहोत का मोठे आहोत हे कळतच नाही. We do want to grow up, but frankly, it is quite scary being adult. So many responsibilities. मी तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? कधी कधी असं वाटायला लागलं ना की मग मी माझ्या आईला माझ्या फेवरेट गुड नाईट स्टोरीज वाचायला बोलवते. फर्स्ट शी गिव्स मी अ सरप्राईज अँड देन अ वाईज नॉईज आणि मग ती मला वाचून दाखवते. हो, या आया अशा सेफ कशा असतात ना. हो, खरं लास्ट वीक माझे दुसरे फ्रेंड आले होते. आईने तेव्हा खायला खूप सारं बनवलेलं होतं. गुलाबजाम, पावभाजी, नूडल्स, खूप मस्त होतं. लेफ्ट ओव्हर्स. त्या दिवशी मी आणि आई दोघी मिळून कुकीज बेक केल्या होत्या आमच्या क्लासमध्ये वाटायला. इतक्या आवडल्या सगळ्यांना. यू नो व्हॉट, इट वॉज सो फन. हो, बरंचसं तिला कळतं न सांगता, which is quite amazing. आणि मग मी तिला जाऊन घट्ट हग देते, तिने न मागता. Girls, realize आपण किती वेळ बोलतोय. Now can we please practice our song? मला उद्या 1 मिनिट पण वेळ नाहीये. हो, ओके. Let's start. Starting the chores and sweep till the floor's all clean. Polish and wax, do laundry, mop and shine up. Sleep again, and by then it's like 7:15, and so I'll read a book, or maybe 2 or 3. I'll add a few new paintings to my gallery. I'll play guitar and cook and basically just wonder when will my life begin. Then after lunch it's puzzles and darts and baking. Paper mache, a bit of ballet and chess. Pottery and ventriloquy, candle making. Then I'll stretch, maybe sketch, take a climb, sew a dress, and then reread the books if I have time to stay.